आपण आपल्या राष्ट्रीय वेबिनारला सुरुवात करूया. मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद बारहाते सर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे, आर्ट्स कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य टाले सर, त्याच्यानंतर जवाहरनगर आर्ट्स कॉमर्स कॉलेज डिग्री कॉलेज सायन्स कॉलेजचे प्राचार्य मोहवंशी सर, आजच्या राष्ट्रीय वेबिनारच्या प्रमुख वक्त्या आदरणीय श्रुती तांबे मॅडम, उपस्थित विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, पत्रकार, या सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आजच्या या राष्ट्रीय वेबिनारचा जो विषय होता, टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया विच क्रिएट डिस्ट्रक्शन अँड डिस्ट्रॅक्शन, एका ज्वलंत विषयावर आपण हा वेबिनार आयोजित करत आहोत. हा वेबिनार आयोजित करताना माननीय प्राचार्यांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी काही मुद्दे आवर्जून सुचवले होते. कोविड 2019 च्या नंतर संपूर्ण जग एक हादरलेल्या अवस्थेत होतं आणि सोशल मीडिया हे अतिशय सक्रिय अशी भूमिका याच्यात बजावत होतं. प्रत्येक सामाजिक कालखंडामध्ये कुठल्या ना कुठल्या मार्फत, कुठल्या ना कुठल्या घटकांच्या मार्फत, एजन्सीच्या मार्फत समाजाचं प्रबोधन हे होत असतं. थोडासा अलीकडचा जर कालखंड पाहिला तर प्रबोधनाचा कालखंड साधारणतः फ्रेंच राज्यक्रांती झाल्यानंतर प्रबोधनाचा कालखंड आपण मानण्यात आलो आहे. त्या कालखंडाच्या पूर्वी जर थोडासा उधळता उल्लेख करायचा झाला तर आपल्या इथे वारकरी संप्रदायाची परंपरा आपल्याला दिसून येते. प्रबोधनाच्या आणि वर्तमान जी परंपरा आहे, वर्तमान जो आपला कालखंड आहे, त्याच्यात इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप, ब्लॉग या विविध माध्यमांच्या द्वारे समाजाचं प्रबोधन होतंय का, हा आपल्या मनासमोर एक प्रश्नचिन्ह पडलेला आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा होता की या सगळ्या पार्श्वभूमीवर टायटल मध्ये आपण जो शब्द वापरलाय, टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया, आम्ही हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरलेला आहे. आपण शब्द वापरू शकलो असतो इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया, त्या शब्दाचा आपण उच्चार करू शकलो असतो, पण रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया याचा अर्थ नकारात्मक आहे का, तर निश्चितच नाही. इम्पॅक्ट या शब्दाला आपण जर म्हटलं तर इम्पॅक्ट इज रिलेटेड विथ ब्लाइंड बिलीफ किंवा ट्रस्ट, या शब्द अनुषंगाने आपण पाहू शकतो. एक थोडस जर उदाहरण द्यायचं झालं तर 3 इडियट सिनेमामध्ये ऑल इज वेल असं छातीवर हात मारल्यानंतर आपण खरंच बरं होतो का, हा अतिशय महत्वाचा विषय आहे. एक तर विश्वास असतो, पण हे विश्वास तपासून आपल्याला पाहायचा असतो. सर्वात प्रथम जेव्हा कॉम्प्युटर आला, टीव्ही आला, तर टीव्ही शाप की उशाप असे आपण निबंध लिहिलेले होते. आणि म्हणून या सगळ्या अखंड चिंतनाच्या परंपरा लाभलेला आपला भारत देश आहे. या भारत देशामध्ये चिंतनाची परंपरा अतिशय फार मोठी आहे. अलीकडच्या काळात जर बघायचं झालं तर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि बस येरकुंटवार यांचे जे तात्विक चर्चा होत होती, ही तात्विक चर्चा समाजाला उद्बोधक आणि प्रेरक अशीच कार्यरत होती. हे अतिशय नम्रपणे आपल्याला नमूद करावं लागेल. आणि त्याही कालखंडामध्ये विदर्भातील विद्वतरत्न भाऊजी दफ्तरी आणि तर्कतीर्थ शास्त्री लक्ष्मण जोशी यांचा पत्रोच्चार आणि यांचा संवाद आणि वादविवाद हा अतिशय महत्वाच्या उच्च पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे भाऊजी दफ्तरींनी शंकराचार्यांना नागपूर येथे शास्त्रार्थासाठी एकदा नव्हे तर 2दा आव्हान दिलेले आहे. अशा या थोर परंपरेमध्ये पुण्याचं जर उदाहरण झालं तर टिळक आणि आगरकर वाद, आपण याला वाद म्हणायचा की संवाद म्हणायचा, हा आपल्या समोर एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. आधी स्वराज्य की आधी सुधारणा, या 2 अतिशय महत्वाच्या गोष्टीसाठी त्यांचा जो संवाद सुरू होता तो अतिशय महत्वाचा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही परंपरा कुठेतरी
खंडित होते आहे का, ही शंकेची पाल आपल्या मनात कुठेतरी उत्पन्न होत असते. आणि म्हणून आपण जो विषयाचा विचार करतोय, टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया विच क्रिएट डिस्ट्रक्शन अँड डिस्ट्रॅक्शन, हा अतिशय आम्हाला महत्वपूर्ण विषय वाटला आणि या अनुषंगाने आम्ही हे आयोजन करण्याचं ठरवलं. दुसरा महत्वाचा जो भाग आहे तो आहे, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे. प्रत्येक वारकरीचे जे थोर परंपरेचे उर्दू आहे, ज्ञानेश्वर, तुकाराम, सावतामाळी, अन्य इतर सर्व संत, दुर्दैवाने समाजाने यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात आहे. ते योग्य की अयोग्य या वादात आपल्याला पडायचं नाही, पण सर्व वारकरी संप्रदायाच्या परंपरेतले जे संत महंत होते त्यांनी समाजाने त्यांना काय दिलं हे विसरून समाजासाठी त्यांनी काय केलं हे अतिशय सकारात्मक भाग आपल्याला पाहायला मिळतो. आणि समाजाच्या उद्धारासाठी, समाजाचं भलं व्हावं यासाठी त्यांनी प्रत्येक वेळे आयुष्याचा कण अनकण समाजाच्या उद्धारासाठी व्यतीत केलेला आपल्याला दिसून येतो. कुठेही समाजाने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचं प्रत्यय आपल्याला दिसून येत नाही. आणि अगदी ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या विसरून भारताची जेव्हा घटना लिहिण्याचं काम आलं त्यांच्याकडे, तर कुठेही समाजाने दिलेल्या हाल अपेष्टा यांचं प्रतिबिंब कुठेही घटनेत होताना आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे इतकी समृद्ध वारसा लाभलेला आपला हा समाज आणि प्रबोधनाची परंपरा या आजच्या वर्तमान युगात इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअप आणि ब्लॉग आणि अलीकडच्या 2 दिवसाच्या काळात सुप्रीम कोर्टाचे जस्टिस न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी फेक न्यूज बद्दल एक महत्वाचं विधान केलेलं आपल्याला दिसून येत आहे. मग या सगळ्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा याच्यातून खरंच प्रबोधन होत आहे का? एखादा विषय अलीकडच्या काळात जर एखादा विषय घ्यायचा झाला तर आपले माननीय गृहराज्यमंत्री अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली आणि नाही दिली असे जे काही विवादास्पद मुद्दे समाजात प्लॅनिंगने इम्प्लांट केले जातात, याच्यावर आपल्याला समाजाचं प्रबोधन आणि उद्बोधन होताना दिसतं. काय होत आहे की व्यक्तीच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षा याला अधिक प्राधान्य दिले जात आहे आणि या व्यक्तीच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षाला घटनेत दिलेले अधिकार जे आहे हे आमचे घटनादत्त अधिकार आहे असं म्हणून जेव्हा त्याचा वापर केला जातो तेव्हा समाजाचं सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असतं. आणि म्हणून आम्ही जी विचार करण्याची जी आमची परंपरा होती की आमचा जो अप्रोच असला पाहिजे, होलिस्टिक सायंटिफिक टेम्पर निर्माण करण्याचं दायित्व समाजातील प्रबोधन करणाऱ्या व्यक्तींकडे, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण नेतृत्वाकडे येत असतं. आणि म्हणून लॉजिकल इंटरप्रिटेशन, लॉजिकल अनालिसिस दॅट इज अ वन थिंग, परंतु शिक्षण क्षेत्रात काम करणारे आम्ही जे लोक आहोत तर आम्हाला समाजातील व्यक्तींमध्ये सायंटिफिक अप्रोच, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचं दायित्व आम्हाला घ्यायचं आहे. आणि म्हणून या दृष्टीने जर आपण विचार केला तर व्यक्तीच्या व्यक्तिगत महत्वाकांक्षापेक्षा कुटुंबाची महत्वाकांक्षा मोठी ठरते आणि कुटुंबाच्या महत्वाकांक्षेपेक्षा आपला जो समूह आहे समूहाची व्यक्तिगत महत्वाकांक्षा सर्वोच्च ठरते. समूह, समाज आणि समाजानंतर राष्ट्र ही जर परंपरा आम्हाला लाभलेली होती तर आजच्या या कालखंडात जेव्हा आपण अवतीभोवती निरीक्षण करतो तेव्हा असं लक्षात येतं की कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकते आहे. आणि म्हणून अशा समृद्ध वारसा लाभलेल्या परंपरेमध्ये इंस्टाग्रामच्या मार्फत आत्मनिर्भर भारताचं उदाहरण आपण सांगू शकतो. तिथे एक प्रॉडक्ट तुम्ही टाकल्याबरोबर तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो, हाही एक भाग आहे. परंतु या व्हॉट्सअपवर, ब्लॉगवर आणि ट्विटरवर येणारे जे काही कमेंट्स असतात, इन्फॉर्मेशन असते, ही तपासून आपण त्याच्यात काय योगदान देऊ शकतो का, समाजाचं प्रबोधन करू शकतो का, या उद्देशाने या राष्ट्रीय वेबिनारचं आम्ही आयोजन केलेलं आहे. मी पुनश्च सर्व महानुभावांचं महाविद्यालयांच्या वतीने स्वागत करतो आणि प्रोफेसर ज्योती सेलुकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या ज्या प्रमुख वक्ते आहेत
प्रोफेसर श्रुती तांबे मॅडम यांचा सर्वांना परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. ज्योती सेलुकर मैडम कृपया परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. आज के इस नेशनल वेबिनार के चेयरपर्सन डॉक्टर बाराहते सर, प्रिंसिपल CP एंड बेरार ES कॉलेज नागपुर, आज के इस वेबिनार के प्रमुख वक्ता मॅडम तुमचा आवाज बंद झालाय. सेलुकर मॅडम. हॅलो, आवाज येतोय का मॅडम? हॅलो, आता येतोय मॅडम? येतोय, आवाज येतोय, बोला बोला. आज के इस नेशनल वेबिनार के चेयरमैन डॉक्टर बाराहते सर, प्रिंसिपल CP एंड बेरार ES कॉलेज नागपुर, आज के इस वेबिनार के प्रमुख वक्ता डॉक्टर श्रुति तांबे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, वेबिनार के एडवाइजर डॉक्टर RG टाले सर, प्रिंसिपल बैरिस्टर शेषराव वानखेडे आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज खापरखेड़ा, डॉक्टर अजय मोहबंशी सर, आर्ट्स कॉमर्स एंड साइंस कॉलेज जवाहरनगर भंडारा, और सभी उपस्थित डेलीगेट्स. अ वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. I will now take this opportunity to introduce today's speaker, Dr. Shruti Tambe. Dr. Shruti has been teaching sociology for the past 28 years. At present, she is professor and head at the Department of Sociology, Savitribai Phule University, Pune. She is also the director and Euroculture program under the Erasmus Mundus initiative. Another role that she plays is the coordinator for Humanities MHRD sponsored Teaching and Learning Center, SPP University, Pune. She was visiting professor at OISC University of Toronto, Canada for 3 years. Elected board member and secretary, Research Committee on Social Movement, International Sociological Association 2018 to 2022. She has won more than 10 awards, including 3 international awards, including Erasmus plus Staff Mobility awarded in 2017 to visit Middlesex University, UK. So, Praibha Kulkarni Award for Excellent Women Professor, Marathi Samajshastra Parishad 2015 to 2016. Prematai Kamtekar Award for Activism, Pune from 2003. SEPHIS Award to attend extended workshop for historism at West Africa, November 2000. The UNESCO ISA Award at Spain, September 2000. She has held administrative position including convener, Coordination Committee, Center for Social Sciences and Humanities, Savitribai Phule Public University, Pune. She has been the executive editor for newsletter of Research Committee on Social Movements for Indian Sociological Association from 2016 to 2018. In the research space, she has completed an international project, International Collaborative sponsored by Canadian Social Sciences Research Council and Toyota Foundation, and more than 10 national research projects sponsored by ICSSR, UGC, UPE, and SPPU. Her publications include an authored book, 2 edited books. She has published more than 30 research papers in international and national journals, including Current Sociology, Inventions, Economic and Political Weekly, and Sociological Bulletin. She regularly contributes to magazines of repute in the regional language like Parivartanacha Vatsaru, Andolan, Palak Niti as well. She has also delivered lectures in more than 10 international conferences and 15 national conferences and workshops.
has presented papers in many different countries, including Australia, Canada, US, UK, Finland, and Spain. With such great experience, I am sure all the delegates would benefit a lot and will gain insights into the topic, reduce the impact of social media, which creates distraction and distraction. Thank you, sir. यानंतर श्रुती तांबे मॅडमचा मागच्या वर्षी कोविड आणि प्रिंट मीडियावर एक लेख प्रकाशित झालेला होता. आम्ही तो सर्वांनी वाचलेलाही होता. मी प्रोफेसर श्रुती तांबे मॅडमला विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. तांबे मॅडम, प्लीज. नमस्कार. सर्वप्रथम मी CPN बेरार कॉलेजचे सर्व पदाधिकारी, विविध महाविद्यालयांचे जे प्राचार्य इथे आलेले आहेत ते सर्व संयोजन समितीचे सदस्य डॉक्टर अरविंद जोशी, डॉक्टर ज्योती सेलुकर आणि बाकीचे सर्व त्यांचे सहकारी, बारहाते सर, या सगळ्यांना मी प्रथम नमस्कार करते. आणि सर्व फॉर दिस नॅशनल वेबिनार देर आर सो मेनी पार्टिसिपंट्स. I greet everyone and I would start deliberating on the given topic. My first comment would be that the title is very long, but the topic is very relevant. What is the topic today? The topic at hand is, in a sense, an acceptance that social media has already created lots of problems in the world. And can we reduce the negative impact of media, especially from the context of Indian society? आपल्यापैकी मराठी न कळणारे किती आहेत मला कल्पना नाही, परंतु कोणीही वगळलं जाऊ नये म्हणून मी मराठी आणि इंग्लिश मध्ये मधनं दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहे. मला आशा आहे की ही पद्धत आपल्याला सगळ्यांना मान्य आहे. Media, as Arvind Joshi sir right now pointed out, is a very, very important facet of life. Not just today in 21st century, but also in olden times. We all know that in olden times, the fakirs and the sadhus brought news from another part of India. Let me give you examples from India first. So people who were going for pilgrimage or people who were mendicants, they used to wander across regions. And after a few months, they used to return. Ase sadhu, bairagi, fakir, Sufi sant, अशा प्रकारचे जे लोक आहेत किंवा पीरच्या यात्रेला गेलेले, हजच्या यात्रेला गेलेले, गंगा किनारी गेलेले, हे लोक इकडून तिकडे जाताना बातम्या देत असत. And that was the preliminary media in India. Also, we know that soldiers who went for loots, soldiers who went for small wars or big wars, when they returned, they also brought information about other societies, other lifestyles, other ways of behavior, so on and so forth. त्यामुळे आपल्याकडे तुम्हाला शब्द माहिती असतील, बारगीर होते बघा. बारगीर कुठे गेले, पायदळामध्ये घोडदळामधली जी लोक जायची ती तिकडून छापा मारून परत आल्यानंतर तिकडच्या कथा सांगायची. Bhakti tradition, which right now Joshi sir has mentioned, thanks to him, he brought that point. Bhakti tradition was a major source of social cohesion in India. साधारण 10व्या शतकापासून आपल्याला माहितीये की भारतभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भक्ती ट्रेडिशनची सुरुवात झाली. भक्ती परंपरेमध्ये एकतर मध्यस्थ टाळून देवाबरोबरची भक्ती आणि भक्ती रसामध्ये नाहून गेलेल्या लोकांनी एकत्र येणं, मग संत मीरा असेल, काश्मीरामधली लल्लन असेल, किंवा अक्क महादेवी कर्नाटकातल्या असतील, आणि महाराष्ट्रातली तर मांदियाळी आपण जाणतो,
ज्ञानेश्वरापासून तुकोबापर्यंतची आणि पुढची सुद्धा, या सगळ्यांमध्ये तुम्हाला दिसेल की अनेकशे किलोमीटर चालत जाणं वारीला आणि परत येणं, याच्यात सुद्धा भजनं हा तेव्हाचा माहिती देण्याचा, विचार मांडण्याचा, प्रसरणाचा एक मार्ग होता. मुळात एक समाजशास्त्रज्ञ म्हणून मुख्य गोष्ट मी अशी आपल्या समोर मांडेन की as a sociologist I would argue that what is the most important principle? The most important principle of social life is that you basically, there is always a tension between individuals and society. Individuals, groups and society are always in a dynamic relation with each other, which means that sometimes the individual has his own way, sometimes the society controls the individual, sometimes the individual is rather rebellious and is having his own way. Sometimes some groups, for example, the Varkaris, have a very dominant presence in the society and they change certain behavior patterns, rules of society, value structure of society, norms of society, etc. So, basic principle as a sociologist, I would say that societies are always dynamic. समाज कायम बदलत असतो, निरंतर बदलत असतो. So, media पण बदलणारच आहे. So will media change. If society is continuously dynamic, then obviously media will also change. What has happened today though, and why we are deliberating on this particular topic today in a national webinar, is because the electronic media and its digital avatar has become so omnipresent. The speed of communication has intensified so much that now it is very, very, very difficult to really A, control it, B, protect yourself from it. You can't stay away. And C, also that it is breaking the way in which societies were organized individuals. The relationships, the interactions have changed very seriously because of the digital media. In fact, I would like to, if the host allows me, I would like to in fact share a couple of slides here. Only a couple of slides I would like to share. Madam, share करतात आहे. काही करता येईल का? Yes, करतीये sir. Okay, okay. It's already allowed. Thank you. Thank you. And we can see that. Can you see my screen, please? Yes, madam. Yeah. Go ahead. Just a minute. So, I just have a couple of images that I want to show you. First, they like, can everyone see what I'm showing? Yes, madam. On the one hand, our world today is divided by various inequalities. And on the other hand, we are united communities. So on the one hand, Ramu sir, please will you mute yourself? Ramu, mute kara. Okay. So the world is divided into inequalities of different kinds. And at the same time, it is good thing. The world is right now Janus-faced, double-faced. Virodhabhasi Dutondi Chitra ahe acha. On the one hand, we are divided and like caste, class, gender, ethnicity, religion, region, nationality. Ramu sir, the host can actually mute Ramu sir. Joshi sir.
Joshi sir, can we mute him? Yeah. We are trying, madam. Just mute all and then only open my mic. ओपन करा. Yes, madam. रामू उईके तुमचा माईक ऑफ करा. रामू उईके. Okay, so at the same time, we are divided into caste, religion, nationality, India, Pakistan, etc. And at the same time, we are also united in new communities. For example, रामू उईके तुम्ही तुमचा माईक ऑफ करा कृपा करून. रामू उईके. okay. And on the other hand, we are all united in new communities also. Like today, we are all in a webinar, not for each other, and still are all united. So this is a double-faced world where you are divided and you are united in communities old and new. So what I'm trying to say is the world is not all that bad. For example, today we have got a chance to meet each other with the electronic media, with the digital devices. So that is definitely a good thing. So it is very contradictory. You know that this media opens up opportunities and this media also poses a lot of challenges. The host can actually mute this participant, please. Huh? Okay. Yeah, madam. Now, फॉर्च्युनेटली जोशी सरांनी माझं काम फार सोपं केलं. त्यांच्या प्रस्तावनेमध्ये अतिशय चांगले अभ्यासपूर्ण रेफरन्सेस त्यांनी दिलेले होते. I would like to remind you of Vidarbha in 12th century or so, when Mahanubhav sect was very, very popular. And we all know that Swami Chakradhar, his Leelas were compiled in Leela Charitra, and Mahaimbhat documented all the memories, all the diktats of Chakradhar Swami and the Drishtanta Katha. So one of the very famous fables that the Mahanubhav sect gives us is that of an elephant and 7 blind men. Now, the reference to blind men is obviously not about any physical disability at all. It is not to blame any disabled person. It is not to really color any understanding of that. Instead, what this particular Mahanubhav sect fable does is, it shows that exactly it is a comment on today's media. The post-truth and the fake news and the media empires. If you are looking at the corona pandemic, then you would know 7 blind men in Chakradhar Swami's sect fable is nothing but the 7 blind men are the TV channels. Do you agree with me? I want to ask you, can you give me examples of the pandemic, corona? Did the TV channels behave like 7 blind men? Is my question to everyone. Yes, ma'am. You all could write your responses in the chat box as well. So I just wanted to ask you, how do you look at the media in the last 1 year? What is your experience? And you will find that one retired IAS officer was talking to me and he said, most of the channels are only making us scared. Most of the channels are only telling us that you shut up, don't ask any questions, get scared and sit at home. And whatever was coming to us, as Joshi sir very rightly said,
was not as per the scientific perspective or epidemiological, microbiological understanding of the coronavirus. It was something that was more commonsensical. गोमूत्र प्या, शेण अंगाला लावा, शेणाची पार्टी केली लोकांनी, गोमूत्र पार्टी केल्या काही काही लोकांनी, त्याच्यात काही काही राजकीय नेते होते दुर्दैवानी. नेता म्हणजे तो जो आपल्याला पुढे नेतो, जो आपल्याला समतोल पद्धतीने भविष्याची जाणीव करून देतो आणि सगळ्यांना डोकं शांत ठेवायला लावून त्या भविष्याच्या मार्गावरती नेतृत्व करतो, त्याला नेता म्हणायचं. पण इथे काय झालं, पोलिसांना अधिकाधिक अधिकार द्या, मारा खूप सगळ्यांना, जेलमध्ये टाका, या पद्धतीचं बोलत राहणार. And therefore, actually, this Mahanubhav fable I'm turning into slightly different reference now. Each one is looking at Corona and saying what they think about it. वाचाळांच्या हाती माईक आला तर माईक फुटतो, पण वाचाळांची बुद्धी बदलत नाही. तशी काहीतरी अवस्था आज झालेली आहे. With digital media, we are finding that people are giving knee-jerk reactions. म्हणजे काय, त्या क्षणी जे मनात आलं ते पटापट बोलून टाकायचं. अनेकदा ते मीडिया समोर बोललं जातं, माईक घेऊन बोललं जातं. रामू उईके, please mute yourself, please mute yourself. I cannot focus, there is lot of disturbance. Ramu Uike, please mute. Yes, madam. Yes, sir. We will take care of Ramu Uike. Yeah. Okay. So the point is that basically we are trying to say that today's world, knee-jerk reactions have become very common. From higher authorities to common persons, त्या क्षणी आनंद वाटला व्हिडिओ टाकला, त्या क्षणी दुःख वाटलं व्हिडिओ टाकला, त्या क्षणी संताप वाटला व्हिडिओ टाकला. Even the protocols of what is civic life are not followed today. तुम्हाला माहितीये प्रत्येक व्यवसायाचे काही एथिक्स, कोड ऑफ एथिक्स आणि प्रोटोकॉल्स असतात. म्हणजे शिक्षक म्हटल्यावरती काही वर्तन अपेक्षित नाहीये, शिक्षक म्हटल्यावरती काही गोष्टी झाल्याच पाहिजे आणि ते कुठे लिहून तुम्हाला कायद्याने सांगितलं जात नाही, तर ते संकेत असतात तुमच्या क्षेत्रातले जे तुम्ही पाळायचे असतात. परंतु आज आपल्याला असं लक्षात येतं की त्या प्रकारच्या कुठल्याही हे मात्र पाळल्या जात नाहीत. उदाहरणार्थ पत्रकारांच्या बाबतीत संकेत आहेत की मृत्यूच्या बातम्या कशा प्रकारे द्यायच्या, काय दाखवायचं काय नाही दाखवायचं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, कोणत्या प्रकारची बातमी दाखवावी कोणत्या प्रकारची नाही दाखवावी, ह्याचे जे संकेत आहेत, कोड ऑफ एथिक्स आहेत, प्रोफेशनल कोड ऑफ एथिक्स. If you remember, Max Weber, the famous sociologist, had highlighted all of this. Code of ethics are necessary for good bureaucracy. That's what he had said. When professionalization happens, then a certain standard has to be followed. काही संकेत, आज आपण 21व्या शतकाची बात करतो, भारत केवढा विकसित झालाय, सुपर पॉवर व्हायला पाहिजे बोलतो, पण सुपर पॉवर व्हायचं असेल, खऱ्या अर्थाने जागतिक नेतृत्व करायचं असेल तर अनेक अलिखित नियम, अनेक संकेत आपल्याला शिकावे लागतात, पाळावे लागतात, जी कुठे लिहिलेले पण नसतात, पण समजून घेऊन एक प्रगल्भता आणावी लागते. आणि मीडियाच्या बाबतीत एक साधी मराठीतली म्हण वापरायची आपल्याला तर दोन मला वचन त्या बाबतीत आठवतात. एक म्हण आहे, नाचता येईना अंगण वाकडं. मला काय माहिती असं म्हणून फेसबुकवर काहीही टाकून द्यायचं. आणि दुसरं एक वचन आहे, आधीच मरकट तशातच मद्य प्याला. अशी काहीतरी गत आपल्याकडे झाली. एका बाजूला डिजिटल मीडियामुळे डेमोक्रेटायझेशन झालंय असं म्हटलं जातं. प्राध्यापक गेल ऑम्वेट, ज्या नुकत्याच मरण पावल्या, प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ, त्यांनी विशेषतः 2000 नंतर ही भूमिका खूप जोरदारपणे घेतली होती की जागतिकीकरण
त्याच्यामुळे दलितांना, ज्यांचा आवाज आजवर दाबला गेलेला आहे, त्या दलितांना मदत होणार आहे. परंतु नंतर गेल मॅडम खाजगी चर्चांमध्ये 2010 नंतर मात्र म्हणू लागल्या की थोडी मी घाई केली की काय असं मला वाटतंय, कारण ही दुधारी तलवार आहे जागतिकीकरण ही. कारण जागतिकीकरणामुळे रिझर्वेशन पण बंद होणार किंवा रिझर्वेशन कागदावर राहणार, नोकऱ्याच नाही आहेत फारशा. जागतिकीकरणामुळे परमनंट नोकऱ्या आपल्या वरती गदा आलेली आहे. सो ग्लोबलायझेशन is a double-edged sword, later on Gail Ombed said. But initially what she meant was globalization will bring more democratization, and therefore powers that are controlled by the elite will come out of the hands of the elite, like the upper classes and the upper castes. And media is a powerful agency of, we all know, socialization and of disseminating knowledge. And if media is democratized, many scholars, including Gail Ombed, in the early years of globalization, dreamt that globalization will bring in more equality, more equity, and therefore they welcomed the global media and the digitization of media and the internet. But what is the reality today? Let me show you two pictures of last year. And I think they represent two Indias. I would like to have your opinions about it. Can you see it on the screen? On the left-hand side is a famous caricature by Satish Acharya, one of the leading cartoonists of India today. Satish Acharya had actually made a cartoon that the stocks of rice, the government said, should be used for making sanitizers. And piles of rice, quintals of rice, tons of rice was being taken for sanitizer making. And we all know that last year, crores of people in India lost their jobs. Salaries became 50%, and therefore there was a very serious crisis of food. And so Satish Acharya drew this cartoon. On the other side, you will find, after Prime Minister Modi requested all Indians to clap and bang thalis to make Corona run away, an Indian measure that he thought as a protection against Corona. On the right-hand side, you can see all the big celebrities, of course, who have money which will last for 3 generations at least. Amitabh Bachchan and his entire empire, you know. Anupam Kher and his entire empire, you know. He's a citizen of Canada, for example. Akshay Kumar, who is a citizen of Canada, who teaches you and me with his films what is Desh Bhakti, is actually a citizen of Canada. He's not even Indian citizen, you know. But he is telling you and me how to be a patriot and how to be a good Indian, etc. And another actor is shown here. The point is, there are two Indias. And is our media, mainstream media is one part of media, and social media is another kind of media. And my argument is our media showing us the true picture of what is happening around you? In other words, I'm saying, though Professor Gail Ombed and others were very, very optimistic, जरी 2000 सालापर्यंत जागतिकीकरण भारतातलं नवं जेव्हा होतं, LPG धोरण, खाऊजा धोरण, तेव्हा गेल सारख्यांना आशावाद वाटला की आता जागतिकीकरण आलंय, सोशल मीडिया आलाय, आता खूप चांगल्या प्रकारे दलितांना, स्त्रियांना, आदिवासींना त्यांच्या हक्काची लढाई लढता येईल. But in 2021, do we all still agree with it? There are two aspects here of media, and as a sociologist, I would really divide these two: traditional media and new media. In traditional media, there is mainstream media and alternate media.
And in digital media and new media also, there is mainstream media and alternate media. And my question is, my in fact submission to you is, माझा असा दावा आहे की मेनस्ट्रीम मीडिया मध्ये भारतातल्या सामान्य अंगमेहनती, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, स्त्रिया, भटके विमुक्त, ओबीसी, गरीब अपर कास्ट गरीब अपर कास्ट म्हणजे मराठा ब्राह्मणात पण जे कोण गरीब आहेत खूप, त्यांचं चित्र आज मीडियात येतंय का? का मीडिया तुम्हाला जन्माष्टमी म्हटल्यानंतर बिग इव्हेंट्स दाखवतो? I think our media is completely focusing on wealth, on too much of big events and, you know, extravaganza, चकमकाट, भपका, showmanship, याला आपला मेनस्ट्रीम मीडिया महत्व देऊ लागलाय. आणि जे कोपऱ्यात मूकपणे, शांतपणे कामं चालली आहेत समाज बदलाची, किती वेळेला तुम्हाला बाबा आमटेंचं कार्य पुढे येतं, बंगांचं कार्य पुढे येतं, शुभदा देशमुख आमच्या गडचिरोलीमध्ये काम करतायत, कितीतरी वर्ष झाली कुरखेड्याला, त्यांचं किती काम आपल्या डोळ्यासमोर येतं. बाबा आमटेंविषयी फक्त काहीतरी कॉन्ट्रोवर्सी झाली तेव्हाच दाखवतायत, नाही तर दाखवत नाहीये. तेव्हा विदर्भातल्या आदिवासींचे प्रश्न असतील, पुणे जिल्ह्यातल्या, जुन्नर तालुक्यातल्या अत्यंत गरीब आदिवासींचे प्रश्न असतील, हे किती मिनिटात तुम्हाला मांडलेले दिसतायत का? किती टीव्ही चॅनल्स आहेत, किती मीडिया पोर्टल्स आहेत, किती फेसबुक पेजेस आहेत की ज्यावर या वास्तवाचा धांडोळा घेतला जातो? Are these issues being seriously discussed? Unfortunately, we don't find that. And this is happening when India has very, very striking kind of reality. आणि मी तुम्हाला काही चित्र दाखवू इच्छिते. आजचं भारताचं वास्तव कसं आहे आणि कसं असावं याविषयी मला तुम्हाला काही दाखवायचंय आणि प्रश्न विचारायचे. So how are we in India today? I've already argued there are two Indias and our media is covering too much of celebrities, rich people, those in power. सचिन तेंडुलकरचा बंगला किती भारी आहे, अंबानींचा महाल कसा आहे, आमच्या पुण्यामध्ये एक बिल्डर आहेत त्यांच्या घरामध्ये कसा हेलिपॅड आहे, हेच मीडिया तुम्हाला दाखवत राहतो. कुठल्या नटीला दुसरा मुलगा झाला तेव्हा तिने काय केलं याच्यातच आपल्याला रस आहे. मोठ्या मोठ्या नट्या आणि उद्योजकांच्या पोरांचे लग्न टीव्हीवर एवढे दाखवले जातात, पण साध्या साध्या तालुका प्लेसला जे समाजकार्य मूकपणे तरुण करतायत ते दाखवलं जात नाही. पण आजचं वास्तव काय आहे? आज मीडियाचा परिणाम जर कमी करायचा असेल, दुष्परिणाम, तर मुळात आपल्याला वास्तव समजून घेतलं पाहिजे. And therefore, I would like to present before you this scenario. What do you think is happening in these two pictures? Do you want to say anything, anyone? I think on the left hand side we have equality. Theoretically everyone is same. कागदावर सगळ्यांना समान हक्क आहे. But on the other side you can see समन्यायी वाटप, equity. Equity means justice, fairness, providing people with the resources and opportunities they need by considering their history, by considering their starting point and problems. That is equity. Equality provides just the same thing for everyone, but equity talks about justice for everyone. And what is the reality today? Unfortunately, this is our reality. ज्याच्याकडे काही नाहीये त्याला उलट खड्डा खणून त्याच्यात अजून आपण खोलवर गाडून टाकतोय, आणि ज्याच्याकडे ऑलरेडी गोष्टी आहेत, साधनं आहेत, स्रोत आहेत, ते मात्र आपली मत्ता, आपली सगळी सत्ता ही वाढवत आहेत, म्हणजेच मक्तेदारी. In reality today, we have monopoly capitalism. We don't have power being also distributed. Even power is also monopolized. सगळं माझ्याच हातात असलं पाहिजे. And I agree with Joshi sir, what he was saying. Ours is a country where in fact
we always had bhakti tradition. We had this entire historical sense of who is the participant of society and how we should look at society. And I find that unfortunately, we have really forgotten that particular tradition where we respected each other, and our society was much more egalitarian and much more equity oriented. We respected the opinions of different sections, though the power was always unequal even in Indian society. मला असा दावा करायचा नाहीये की भारतात काही अन्याय नव्हता, अत्याचार होता, आपण फार ग्रेट होतो. But today the peculiar situation is that we have the older hierarchies and the new hierarchy is also there. जुन्या श्रेणी रचना आणि जुने अन्याय तसेच आहेत आणि शिवाय नवीन अन्याय आपल्याला अनुभवाला येत आहेत. Purnima Rahangadle wants to say something. I think she's raised her hand. Madam, my humble request is to you. तुमचं संपलं की आपण प्रश्न घेऊया, प्रश्न उत्तर, आणि त्याच्यानंतर मग अध्यक्ष समारोप माननीय प्राचार्य करतील. नो प्रॉब्लेम सर. सर मला अजून किती वेळ आहे? मी फार जास्त बोलले नाहीये ना? तुम्ही जर थोडस डिस्ट्रॅक्शन आणि डिस्ट्रॅक्शन या आमच्या मूळ विषयावर जर येत असाल तर 5 मिनिटात ते करा, म्हणजे मग आपण पुढे सरकू शकतो. त्या विषयाला जर अजून स्पर्श झाला नाही असं वाटतंय. Yes. So now I would give you 2 to 3 sociological understandings of the media. One of the important things about media is, and what I have been trying to say so far is, we cannot run away from media. We have to accept it's going to stay. Then what do we have to do? We have to see, as the title of the national webinar suggests, reduce the negative destructive impact and increase instead the third thing. We want to increase the constructive side of the media. Now, one of the important thing is today's media is controlled by capitalists. And there are these big empires like that of Rupert Murdoch of Star. Earlier on, when the Star channels came to India, it was Rupert Murdoch from the USA who controlled it. Another very big empire is the Disney empire. And we must note, Bennett Coleman, in India we note the Times Group as it is called, Bennett Coleman and Company. These empires are working by the capitalist logic. So sell, 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 sell for profit. Whatever it is you have to sell, don't think about what it is. And fourth one, the speed and the efficiency should be such that people should be bombarded. These are the 4 principles of media empires that are at play today. At the global level, the picture is slightly different because, as Habermas, famous sociologist, has said, from Enlightenment period in 15th century, the ordinary people in Western countries have slowly begun to secularize their life. म्हणजे काय? तर आपल्या दैनंदिन जीवनातल्या आर्थिक सगळ्या निर्णयांमध्ये आणि सामाजिक निर्णयांमध्ये धर्म आणि वंश याच्या प्रभावासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तार्किकतेचा प्रभाव वाढत गेलेला आहे. So even the media message is immediately criticized, evaluated, and you get alternative viewpoint immediately in the Western world. In India, however, we are still in a phase where we are quite enamored, we are quite attracted by media and media messages. And therefore, as one of the famous thinkers of media studies had said, that media itself is the message. In India today, we are in that phase. Sociologists like of Frankfurt School, like Adorno and Horkheimer, had long ago in Nazi Germany had warned us that the culture industry, meaning large-scale mechanized production of messages and art, will kill human reason.
And I think today exactly that is happening. TRP मिळत असेल तर तुम्ही काही पण बोला, बिघडत नाही, असं आपल्या न्यूज चॅनल्स आणि टीव्ही शोच्या कंपन्यांच्या मालकांचं म्हणणं आहे. Second argument is by Habermas himself, who says, with globalization, the reach and the speed has increased. I have already used Habermas's argument, but then he says, therefore, then if you want to reduce the impact of negative impact of media, you have to have civil society media coming up. सामान्य प्रगल्भ बुद्धीच्या माणसांनी एकत्र येऊन मीडिया मेसेजेस पसरवले पाहिजेत, चांगले विचार पसरवले पाहिजेत. मला एकदम त्या शब्दावरनं आठवलं, पुण्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्यांची संमेलनं पण होतात. त्यांनी नावच घेतलंय चांगले विचार. ते म्हणतात की ते नेगेटिव्ह फॉरवर्ड्स आणि शिव्या घालणं आणि सगळं आम्हाला आणि फेक न्यूज आम्हाला नको झालंय. भारत संविधानावर आधारलेल्या विचारांना आम्ही चांगले विचार म्हणतो आणि त्याच पद्धतीने आम्ही वागणार आहोत. सो Habermas says that we need now common people coming together, forming small groups and spreading messages that are good for entire society. आणि मला वाटतं जोशी सर, हा मुद्दा आज आपल्यासाठी पटावर ठेवण्याचा आहे. In the deliberations after this first session, I expect that there would be more discussions around how this can be done. One more thing in the 1970s itself, which came to the fore in the Western world, and sociologists have written on it. And that is what Ulrich Beck had said, that in the risk society, आज जगण्याची जोखीम इतकी वाढलेली आहे की तात्पुरत्या पॉप्युलॅरिटीकडे, तात्पुरत्या आनंदाकडे समाज वळलेला आहे. So most of the media is also a reflection of that risk-oriented behavior. And this kind of society is called as mass society, जिथे भांडवलशाही पाश्चात्य विचारवंतांच्या मते तुम्हाला बकरे मेंढर बनवते, मुकी बिचारी कुणी हाका. तुम्हाला एक मेसेज दिला जातो आणि तुम्ही त्या प्रकारे वागा असं सांगितलं जातं. आपल्याला आठवत असेल, आफ्टर 2015 what were the major talking incidents in India, and this is not a political argument, please listen to me carefully. Mob lynchings in India were as high as 27 in 1 year in 2015. And as a sociologist, I feel it is something which is very, very dangerous, and one should really be aware of it and ban it, stop it, control it. What was the reason behind it? म्हणजे मी तुम्हाला परिणाम सांगते. डिस्ट्रक्टिव्ह मीडिया मेसेजेस मुळे मॉब लिंचिंग झाले. मुद्दामून असे मेसेजेस, लाख मेसेजेस पसरवणं, असे लोक न्यूजपेपर मध्ये मी वाचलेलं आहे की ते स्वतः सांगतात की मी 1,500 व्हॉट्सअप ग्रुप्सचा ऍडमिन आहे, मी माझ्या अंडर 1200 ग्रुप्स आहेत. अँड द सेम मेसेज दॅट पर्सन विल स्प्रेड in those 1,200 groups, and then his 10 men in each of the groups will spread it further. अशा एका भूमितीय पद्धतीने न होता अतिशय मोठ्या पद्धतीने वाढ चुकीच्या मेसेजेसची होत गेली आणि अफवा पसरवणं, खुनाच्या धमक्या देणं, कोणाविषयी तरी एक ब्लेम टाकणं, अशा पद्धतीने ऍक्च्युअली माणसांना जीव द्यावे लागलेले, जीव गमवावे लागलेले. लेटेस्ट तुम्हाला आठवत असेल, पालघरच्या इंटिरियर्स मध्ये आपली मुलं पळवायला लोक येणार आहेत असा मेसेज पसरवला गेला आणि काही भटक्या विमुक्त समाजातले लोक होते जे कुठेतरी दीव दमणकडे चालले होते, त्यांना गुजरात पोलिसांनी हकलून दिलं, परत दमण पोलिसांनी पण हकलून दिलं आणि रात्रीच्या वेळेला ते इंटिरियर मध्ये फसल्यावर पोरं चोरणारे दरोडेखोर आले म्हणून त्यांना मारून टाकलं गेलं. सो लिंचिंग वॉज डायरेक्टली लिंक्ड विथ डिस्ट्रक्टिव्ह मेसेजेस ऑन मीडिया. And therefore, what we are now trying to say is, what are the destructive impacts? Let me now list them. The first one is misinformation and disinformation.
as Pierre Bourdieu, famous sociologist, reminds us that symbolic violence is caused through misrepresentation and wrongly worded messages. So he calls it misrepresentation and ill representation. So अनेकदा हिंसा ही डायरेक्टली मारहाण करून होत नाही, पण अप्रत्यक्षपणे तुमच्या मेंदूमध्ये एखादा पूर्वग्रह इंजेक्शन सारखा दिला जातो आणि तुमच्या विचारामध्ये पूर्णपणे मिसळवला जातो. दॅट इज सिम्बॉलिक व्हायलन्स. आणि हे मीडियानी गेल्या काही दशकांमध्ये सिस्टमॅटिकली केलेलं आहे. ज्या प्रकारे आपल्या मनामध्ये विशिष्ट निगेटिव्ह पूर्वग्रह घालून ठेवले, ते दुसरं काय केलं तर भपका महत्वाचा झालेला आहे. So media messages today are actually blatant advocacy of certain capitalist groups and certain goods and services. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता इतकं भयानक झालंय की कथानक असलेल्या मालिकेमध्ये पण प्रसंग मध्ये थांबवून कोणत्या तरी शॅम्पूची, कोणत्या तरी टीव्हीची, कशाची तरी ते जाहिरात करतात. म्हणजे त्या जाहिरातबाजीला काही लाज नाही, काही लिमिट नाही उरलेली. Media has become the slave of marketing technology of capitalists. हा दुसरा दुष्परिणाम आता भयंकर मोठ्या प्रमाणात आहे. Third impact is the brains are wired and enslaved. सामान्य विचार करणं, समतोल बुद्धीने विचार करणं हे अशक्य व्हावं इतके मीडिया मेसेजेस होत आहेत. Your brain is flooded with media 24/7. They earn money in billions, but your mind is completely enslaved because of it. So today, if you ask someone, what is Mahatma Gandhiji's name? Where did Dr. Ambedkar take birth? Tell us 5 names of Ambedkar's books. Jyotiba Phule, main contribution, nothing. But people will tell you Kareena Kapoor's son or daughter, Alia Bhatt something, Akshay Kumar and his patriotism. So frivolous messages on media are catching people, but not this. Now I'm turning to Western countries, and this is the last part of my speech. Dr. Joshi has asked me to give solutions. I would look at Western countries who have already faced this pandemic of media flooding much before us. 1960 पासूनच टेलिव्हिजनचा हल्ला आणि 1980 पासूनच त्यांच्याकडे स्लोली बाकी माध्यम सुरू झाली आणि 1985 पासून तिकडे डिजिटल धुमाकूळ पण त्यांनी भोगलेला. So what could be the ways out? I would say first and foremost is enlightened citizenry. नागरिक म्हणून आपण सगळे किती प्रगल्भ आहोत, किती विचारी आहोत, आपल्यापैकी प्रत्येक जणाला हे बंद करण्याची मानसिक शक्ती आहे. त्यामध्ये संयम आहे का? आपल्याला तुमच्या विदर्भामध्येच असणारे गांधीजी आजकाल जुनाट वाटू लागले, परंतु गांधीजींनी आपल्याला मौन, अपरिग्रह आणि संयम सांगितला होता. जैन धर्मामध्ये, बौद्ध धर्मातही या गोष्टींना खूप महत्व दिलेलं आहे. श्रावण आला की लोक काय काय खाणं सोडतात, पण मला विचारायचंय असं नवरात्र किंवा असा श्रावण नको का की तो 1 महिना मी अजिबात सोशल मीडियावर जाणार नाही. आपली कॉलेज, आपली महाविद्यालय, आपले वेबिनार्स यापूर्वी पण आपण करत होतो बिना व्हॉट्सअप. आपल्याला करता येणार नाही का बिना व्हॉट्सअप पुन्हा एकदा आपलं चलनवलन आणि संवाद? सरकारच्या हातामध्ये सगळे हक्क द्यायला माझा समाजशास्त्रज्ञ म्हणून नकार आहे. माझ्या मते सरकार हे शेवटी समाजाचा प्रतिनिधी असतं. समाज जितका प्रगल्भ होईल तितके सरकारचे कायदे परिणामकारक होतील. आज आपल्याकडे मीडिया निगेटिव्ह सोशल इम्पॅक्ट कंट्रोल करणारे कायदे नाहीत का? आहेत. मग तरी पण का बरं निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे? कारण लोकांना ते बघायचंय. कालची बातमी तुम्ही पाहिली असेल मुंबईतली, पबजी खेळणारा लहान मुलगा ऍडिक्ट झाला,
त्यांनी आईच्या खात्यातनं 10 लाख रुपये त्या खेळावर टाकले आणि आईला कळल्या क्षणी तो घर सोडून पळून गेला होता. मुंबई पोलिसांनी परत आणलं. 10 लाख रुपये अल्पवयीन बालक आईच्या स्मार्टफोन मधनं काढून वापरत होतं. सो कायदा नाहीये का? कायदा आहे, पण कायदा हा मनावर आणि मनाच्या आतल्या मूल्यांवर चालू शकत नाही. आणि म्हणून the United Nations organizations have talked about sustainable development for the entire globe, and therefore I would now talk about 5 solutions. The first solution is, of course, strict law enforcement. कायदा नाहीये का? कायदा आहे, कायद्याचं पालन आणि अंमलबजावणी चांगली व्हावी. 2, a very enlightened citizenry where from school you involve children more in reading, in arts. आपल्याला माहितीये कुटुंबामध्ये, मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आज सगळ्यात प्रेस्टीज कशाला आहे, स्टेटस कशाला आहे? आम्ही संध्याकाळी झी मराठी बघतो, आम्ही संध्याकाळी रिपब्लिकच्या बातम्या बघतो. हेच तुम्ही स्टाफ रूम मध्ये जर बोलत असाल तर तुमच्या घरी तुमची मुलं वाचनाकडे कशी वळतील? स्वतः पालक किती वेळ कलांना, वाचनाला, आयुष्यातल्या हायर लेवल नीड्स ना देतायत. आपण सगळे शिक्षक आहोत, शिक्षण क्षेत्रात आहोत. वी ऑल नो Maslow's, you remember hierarchy of needs. What did Maslow say, the social psychologist? Basic needs are physical, but higher needs are spiritual. कला, साहित्य, उच्च मूल्य, मानवी नैतिकता याचा विचार मनात 24 तासात किती वेळा आपल्या येतो? तो आपल्या मनात आला नाही तर आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या मुलांच्या, आपल्या कुटुंबाच्या मनात येईल का? आणि मग खाण तशी माती, आपली जनता जशी आहे तसेच आपले नेते असणार. आपण उथळ असू तर आपले नेते उथळ असतात, आपण गंभीर असू तर आपले नेते गंभीर असतात. आपण गंभीर असलो तर आपण गंभीर नेत्याला गंभीरपणे घेतो, नाहीतर आपण गंभीर वक्त्याला हसत राहतो, गंभीर नेत्याला हसत राहतो. आपल्याला सगळंच हास्यास्पद वाटतं, सगळंच इमोजी योग्य वाटतं, आपल्याला कशाचा डीपर विचार करावा वाटत नाही. So the second thing would be giving more importance from school days to different dimensions of life. वाचन, नृत्य, नाट्य, साहित्य, चित्रकला, शिल्पकला याला आपण जर वेळ दिला तर भारतामध्ये आज आपण सुपर पॉवर व्हायचं ड्रीम बघतो. मीडियाच्या निगेटिव्ह इम्पॅक्टमुळे ते अवघडच आहे. का? बिकॉज टू बिकम अ सुपर पॉवर यू नीड पीपल who can stay away from different attractions and put their heads down and work. मुंगी सारखं काम वर्षानुवर्ष बारीक वारूळ बांधण्याचं केल्याशिवाय कुठलाही देश सुपर पॉवर होत नाही. आणि ते करायला एक मानसिक शांती लागते. ती मानसिक शांती मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर साहित्य, कला या मॅस्लावच्या हायर स्पिरिच्युअल नीड्स कडे जास्तीत जास्त शाळा कॉलेजांमधनं न्यावं लागणार. थर्ड थिंग आय वुड से इज सिटीजन्स इनिशिएटिव्ह फॉर ऑल्टरनेट मीडिया. आज समाजशास्त्रात आपण व्हिज्युअल सोशॉलॉजी आणि व्हिज्युअल मीडियमचं शिक्षण देतो मेथडॉलॉजी म्हणून. का? आपण जे बघतोय, ज्या चांगल्या गोष्टी समाजात होत आहेत त्याचं कव्हरेज आणि प्रसार आपल्याला करता आला पाहिजे. आणि चौथं आणि शेवटचं मी म्हणेन, फेक न्यूज आणि न्यूज, ट्रूथ आणि पोस्ट ट्रूथ यातला फरक कळण्याचं प्रगल्भ मन आणण्यासाठी मुळात भांडवलशाहीच्या गारुडामधनं थोडंसं दूर झालेलं मन आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि याची 4 उदाहरणं केवळ शब्द सांगून मी इथे थांबेन. एक, बेअरफूट कॉलेज तिलोनिया राजस्थान यांनी खेड्यातल्या बायकांना एक रेडिओ स्टेशन चालवायला शिकवलंय जे त्या पंचक्रोशीतल्या बायकांबरोबर शेतीविषयी आणि कायदे आणि सरकारी योजनांविषयीचा संवाद साधतं. दुसरं, खबर लहरिया नावाचा न्यूजपेपर काही तरुण मुली चालवत आहेत उत्तर भारतामध्ये की ज्याच्यातून त्या समाज परिवर्तनाचा संदेश सातत्याने देत आहेत.
तिसरं उदाहरण मी तुम्हाला सांगेन, ग्रेटा थनबर्ग ही स्वीडिश मुलगी, अतिशय लहान मुलगी, जी जागतिक तापमान वाढी विरुद्ध तिने रान उठवलं आणि पॉझिटिव्ह सोशल मीडियाचं उत्तम उदाहरण आहे की फ्रायडेज फॉर चेंज ही जी त्यांची चळवळ आहे ती आज पुण्यात सुद्धा त्याचे काही तरुण मुलं मुली कार्य करते आणि दर शुक्रवारी ते काही ना काही कार्यक्रम करतात की आपली जीवनशैली बदलली पाहिजे, आपला विमान प्रवास कमी झाला पाहिजे, प्लास्टिक वापर कमी झाला पाहिजे. थोडक्यात कोणाकडे बोट आपण दाखवतो आणि चूक आहे म्हणतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडे असतात. आणि ग्रेटा थनबर्ग या छोट्या मुलींनी इंटरनेटचा, डिजिटल माध्यमांचा उत्तम वापर करून आपल्याला दाखवून दिलंय कशा प्रकारे हे करता येतं. शेवटचं उदाहरण आहे, अलीकडच्या काळात पूर्व युरोपामध्ये लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी त्यांनी तिथल्या हुकुमशहा विरुद्ध लढा दिला आणि एक साधा मुलगा त्यांनी इंटरनेटवरून मेसेजिंग ग्रुप्स करून अनेक लोकांना एकत्र केलं आणि त्यामुळे त्या देशामधली हुकुमशाही एकाच वेळेला, तो त्या देशातही नव्हता पण ती उलथून टाकली गेली. म्हणजे जिथे शांतताप्रिय लोकशाहीवादी नागरिक एकत्र आले आणि शस्त्र घेतलेल्या सैनिकांच्या समोर ताठपणे उभे राहिले आणि शेवटी त्या हुकुमशहाला माघार घ्यावी लागली. या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी देखील होतील पण कधी, जेव्हा मी सांगितलेले 4 मुद्दे होऊ शकतील तेव्हा. For this national webinar, you thought I am a fitting person to speak and to give a keynote address. For this, I am extremely grateful to all of you. I am grateful to Joshi sir and Barhate sir and the entire organizing team of C.P. Berar College. I am very thankful to all of you participants for giving me this opportunity by patiently listening to me. Thank you so much. I hope my speech was useful, at least in a small way. Thank you. मॅडम धन्यवाद. मॅडम, विषयाच्या दोन्ही अंगांना आपण स्पर्श केला. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या मनात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. रेज युअर हँड आणि मग त्यानुसार त्या म्यूट अनम्यूटची प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर एकेकाने प्रश्न विचारावा. मॅडम, एकेकाने प्रश्न घ्यायचा की एकदम 2-3-4 प्रश्न एकत्र घ्यायचे? Sir, we could start with first question and maybe people can write in the chat box also. म्हणजे मग पटापट आपल्याला चॅट बॉक्स मधलं बघून पण हे करता येईल. थँक्यू मॅडम. तर मी सर्व प्रतिनिधींना विनंती करतो की जर आपल्या मनात काही शंका कुशंका असतील तर त्यांनी त्या जरूर विचाराव्या. चॅट बॉक्स मध्ये काही आहे का पाहून घ्या. I would also say that you could share your experience briefly or you could even comment. मला हा एक हात रेज केले त्यांना अनम्यूट करेल. कोण आहे? मॅडम, मला सर बोला. मला असं वाटतं की विषयाच्या पूर्ण तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजू मांडल्या. कायदा अस्तित्वात असताना व्यक्तीच्या मनात कायद्याची भीती असून देखील तो कायद्याचं उल्लंघन करतो, यालाही आपण स्पर्श केलेला आहे. आणि दुसरीकडून तुम्ही असं सुचवलं की व्यक्तीच्या मनावर हा संस्कार झाला पाहिजे की त्यांनी समाजात वागताना त्याच्या मनातली सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली पाहिजे. ज्याला तुम्ही प्रगल्भता हा शब्द वापरला असं बघतो. ही प्रगल्भता निर्माण करण्याचं महत्वपूर्ण कार्य या समाजात शिक्षक हा करत असतो. आणि म्हणून सोशलायझेशन याची जी व्याख्यांसी सोशल
डिसेंट्रलायझेशन बद्दल त्याच्यात काही नवीन भर टाकावे लागेल का, या अर्थाने देखील आता आपल्याला तो विचार करावा लागेल असं मला वैयक्तिक वाटतं. दुसरं की प्रामुख्याने आपल्या पुढे जो विषय तुम्ही घेतला मॉब लिंचिंगचा, तोही अतिशय महत्वपूर्ण होता आणि याच्यावर आपण केस स्टडी म्हणून अभ्यास करू शकलो पाहिजे किंवा याच्यावर सरकारने व्हाईट पेपर सुद्धा पब्लिश करायला पाहिजे. पुन्हा मी एकदा चंद्रचूड सरांचं उदाहरण देतो की सरकार जे सांगेल ते सत्यात असेल अशातला भाग नाही, हे अतिशय महत्वपूर्ण विधान आहे. आणि म्हणून आपल्या हातात असलेली जी युवा पिढी आहे, आता संस्कार शब्द वापरला तर पुन्हा आयब्रोज थोड्याशा डावीकडे उजवीकडे होतात, पण संस्कार हा शब्द वापरणं इथे मला वाटते उचित आहे. आणि हे संस्कार करण्याचं केवळ कुटुंब हे साधन आता राहिलं नाही, तर कुटुंबात तो कमी आणि जास्ती वेळ घराच्या बाहेर असतो. अशा वेळेस शिक्षकांचा प्रभाव अजूनही विद्यार्थ्यांवर प्रचंड आपल्याला येतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आमचं हे दायित्व आहे, त्याला सकारात्मक वळण दिलं पाहिजे. आणि पर्यायाने त्याच्यावर जो फिल्म इंडस्ट्रीचा जो प्रभाव आहे हा अतिशय महत्वपूर्ण प्रभाव आहे. खरं तर फिल्म इंडस्ट्री सुद्धा प्रबोधनाचं काम करते आणि त्याचं जर उदाहरण झालं तर आपण अनेक सिनेमांचं आपण देऊ शकतो. पण आपल्या अवतीभोवती आपल्याला असे आदर्श निर्माण करावे लागतील की जेणेकरून विद्यार्थी त्या आदर्श आपले मानून त्यानुसार आपलं एक त्याला काय म्हणतो आपण आयकॉन तयार होतील. हे आता इतिहासातले आयकॉन देणं चालणार नाही आणि फिल्म इंडस्ट्रीच्या आयकॉनचा अजीब, तर त्यांना आकर्षित करणारे आयकॉन निर्मिती करण्याची जबाबदारी आपली आहे असं मला वाटतं. आणि चॅटबॉक्स मी बघितला सर, एक फक्त चॅटबॉक्स मधल्या 2 गोष्टींवरती मला प्रतिक्रिया द्यायची होती. बोलण्याच्या ओघात मी एक गोष्ट विसरले. मी सगळ्यांना प्रश्न विचारला होता की पॅन्डेमिक मध्ये काय भूमिका मेनस्ट्रीम मीडियाने केली आणि त्याला मोहन नगराळे सर आणि डॉक्टर सलमा अजीज यांनी आपली मतं मांडली आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन इन फॅक्ट लास्ट इयर हॅड टू कम अप विथ वन पर्टिक्युलर टर्म अँड मी विसरले सर. ऍक्च्युली आपल्या टायटलशी अगदी निगडीत गोष्ट आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की पॅन्डेमिक परवडला पण सध्या जगात इन्फोडेमिक आलाय. रॉंग इन्फॉर्मेशन अँड पॅन्डेमिक हॅज कम अबाउट. आणि मला वाटतं आजच्या मीडियाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इन्फोडेमिक हा आहे. डॉक्टर्स अनेकदा हात जोडून म्हणतायत की तुम्ही आमच्याकडे येण्याआधी गुगलवर कृपया वाचून येऊ नका की तुम्हाला काय झालंय आणि त्याचे उपाय काय. त्यामुळे तुम्ही डॉक्टरवर विश्वासच ठेवत नाही. तुम्हाला सगळंच माहिती आहे. मुलं क्लासरूम मध्ये येण्याआधी विकिपीडिया वाचून येतात. त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे, पण विकिपीडिया मधलं ज्ञान बरोबर आहे का चूक आहे याचा अंदाज अनेकदा नसतो. आणि म्हणून सर मला असं वाटतं मी संस्कार हा शब्द नाही वापरणार, कारण दुर्दैवाने आपण जर धार्मिक किंवा पारंपरिक सत्तेकडे आणि त्या नैतिकतेकडे गेलो तर त्यात बायकांचा मोठा लॉस आहे. आज पुणे शहरामध्ये मी अशा प्रकारे विद्यापीठात बसूच शकणार नाही. एक उच्चवर्णीय स्त्री म्हणून बालविवाह होऊन चूलमूल बघत माझं काय अंधारातलं आयुष्य असलं असतं. मला त्या नैतिकतेमध्ये मला काहीही मुक्तीची शक्यता नाहीये. ती दलितांना नाहीये, ती आदिवासींना नाहीये. आणि म्हणून मी तरी कधीही म्हणणार नाही की त्या प्रकारचे संस्कार व्हावे. मी असं म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यामुळे आपल्याला जे संविधान मिळालंय त्या संविधानामध्ये जी महत्वाची तत्व आहेत आपल्या प्रास्ताविकेमध्ये घटनेच्या, ती आपली नैतिकता, नवनैतिकता असायला हवी. टुडे इन 21st century India, what is our religion? Our old religions will not help us to evaluate social media. सोशल मीडिया मधला मेसेज बरोबर का चूक हे आपल्याला त्या जुन्या धार्मिक पुस्तकामध्ये नाही मिळत आता काही. देन मे बी व्हॉट वी कॅन यूज इज कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. आपल्या भारतीय संविधानातल्या तत्वांच्या आधारे तो विचार आपल्याला करायला लागेल आणि ती लिटमस टेस्ट डेव्हलप होणं. लहान मूल असो, तुम्ही टीव्ही बघा, तुम्ही फेसबुकवर राहा, तुम्ही सिनेमा बघा, तुम्हाला कळलं पाहिजे ह्याच्यात काहीतरी चुकतंय.
आणि ती लिटमस टेस्ट निर्माण करणं हे आजच्या शिक्षकाचं काम आहे. आणि ती लिटमस टेस्ट चंद्रचूड साहेब जसं म्हणाले त्याप्रमाणे ती भारतीय संविधानातल्या मूलभूत मूल्यांनिशीच करायला लागेल. नाहीतर आपण या भाषेच्या माणसाला वगळू, त्या आदिवासीला वगळू, त्या धर्माला वगळू, तर ते आपल्याला करायचं नाहीये. आणि म्हणून नवनैतिकता आपली जी आहे ती संविधानिक नैतिकता असायला हवी. आणि जोशी सर करेक्ट म्हणालेत, आपल्यालाच ते विकसित करायचंय शिक्षक म्हणून. थँक्यू. सर मी विचारू का प्रश्न? मी हात उचललेला आहे. हा, चौधरी सर आणि सोनी सरांचा प्रश्नासाठी विनंती आलेली आहे. चौधरी सर फक्त कमी वेळात प्रश्न विचारा, प्रॉपर प्रश्न विचारा. चौधरी सर. हो सर, दोनच आहे. धन्यवाद श्रुती मॅडम, खूप छान प्रकारे तुम्ही लेक्चर दिलं आणि खरोखर सगळ्यांना विचार करण्याकरता बाध्य पण केलं. माझा प्रश्न असा आहे की सोशल मीडियाला पकडून जे पण संभाषण झालं दिसून येते की या सोशल मीडियामध्ये सोशल मीडिया जे वॉचडॉग म्हणून डेमोक्रेसीमध्ये काम करायला पाहिजे होतं ते तसं होत नव्हतं. तर त्याचं कारण काय? आपण असं म्हणायचं का की सोशल मीडियामध्ये सगळ्या सर्वस्व जे जाती आहे त्यांचा प्रतिनिधित्व नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत? किंवा आपल्याला असं दिसून येतं CSTचा जसं स्टडी आहे की तिथे सो कॉल्ड जे अपर कास्ट आहेत किंवा ट्वाइस बॉर्न आहेत त्यांच्या वर्चस्व आहे आणि इतर जे जाती आहेत, इतर जे बाकी बॅकवर्ड कम्युनिटीज आहेत त्यांचा रिप्रेझेंटेशन नाही आहे. तर त्याला संदर्भ घेऊन जर का आपण मांडणी केली तर सोशल मीडियामध्ये ज्याही गोष्टी घडत आहेत ते तुम्ही टच केलं तर ते त्यामुळे घडत आहेत म्हणून हा एक माझा जातीविषयीचा डेटा तुमचा बरोबर आहे. पण आता गंमत अशी अलीकडच्या काळात की इट्स नॉट जस्ट ट्वाइस बॉर्न. नाउ वी ऑल्सो हॅव OBCs अँड अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ दलित्स ऑल्सो. पण मी तुम्हाला आठवण करून देईन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी 2 शब्द वापरले होते, ब्राह्मण आणि ब्राह्मण्य. त्यांनी काय म्हटलं होतं की ब्राह्मण्य ही विचाराची पद्धत आहे, ती सर्व जातीमध्ये पसरू शकते हा धोका सांगत होते. फुले जे म्हणत होते सत्य शोधक व्हा. फुले म्हणत होते की जातीय चौकटीत बाहेर येऊन, म्हणून मी संविधानिक नैतिकतेकडे आपल्याला आणतेय. जातीय नैतिकता चालणार नाही, धार्मिक नैतिकता चालणार नाही. आज आदिवासी खूप कमी प्रमाणात आहेत मीडियामध्ये, मुस्लिम आणि ख्रिश्चन खूप कमी प्रमाणामध्ये आहेत. त्यामुळे आपण त्या आकडेवारीकडे लक्ष द्यायलाच हवं. जाणीवपूर्वक तशा व्यक्ती आणल्या पाहिजेत. पण त्याचबरोबर या सर्व व्यक्तींना पुन्हा कुठल्या वेगळ्या बॉक्समध्ये अडकू न देता आपल्याला संविधानिक नैतिकतेपर्यंत आणावं लागेल. आणि तर आपल्याला त्या प्रकारची नवी भूमिका बजावताना ते दिसतील. पण मी परत म्हणेन की सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन शुड प्ले अ मोर इम्पॉर्टंट रोल. आणि तो रोल ब्लॅकमेल करण्याचा, दडपण आणून धमक्या देण्याचा असू नये, तर तो वंचितांना पुढे आणण्याचा आणि नव्या प्रकारे विचार मांडायला सुद्धा मुभा देणारा, मोकळीक देणारा असला पाहिजे. एक आपल्याकडची जी श्रेणीबद्ध रचना आहे त्यामुळे सतत शिक्षा करा, अटक करा, बॅन करा, फटके मारा, गोळ्या घाला, ही भाषा आपल्या स्वयंपाकघरात पण आपण वापरतो, स्टाफरूम मध्ये पण वापरतो आणि तेच आपलं सामाजिक मत आहे. सतत आपण गोळ्या घाला, फाशी द्या, अटक करा हे म्हणत राहतो. हे खुल्या समाजाचं लक्षण नाही. खुला समाज निर्माण करणं ही काही काळ कदाचित थोडीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण करणारं असू शकतं, पण आपल्याला पुढे जावं. मॅडम दुसरा प्रश्न असा आहे, कमेंट आहे सर. चौधरी सर, वेळेअभावी बाकीच्यांनाही आपल्याला संधी देणं गरजेचं आहे. सोनी सर आहे आणि बैसारे सर आहेत. आपण आधी सोनी सरांना घेऊ. सोनी सर थोडक्यात प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. तुमचे लोकसत्तातले अभ्यासपूर्ण लेख मी नेहमी वाचत असतो आणि फार महत्वाच्या गंभीर विषयांवर तुम्ही लेखन करत असता. आज तुमचं बीज भाषण मी लक्षपूर्वक ऐकत होतो पूर्ण वेळ. कॅपिटलिस्ट हातांमध्ये मीडिया गेल्यामुळे मीडियामध्ये समाजातलं सत्य दिसत नाही, समाजाची खरी प्रतिमा समोर येत नाही, म्हणून सोशल मीडिया नावाचा एक अल्टरनेटिव्ह निर्माण होऊ शकतो का? आणि तो अल्टरनेटिव्ह निर्माण झाल्यानंतर त्यांनी स्वतःची भूमिका बजावली
की त्याची सुद्धा भूमिका गैरसमज पसरवणे, पूर्वग्रह पसरवणे, आपली मतं इतरांवर लादणे अशा प्रकारची झाली. हा विषय मला वाटतं की आजच्या वेबिनारमध्ये आयोजकांनी दिलेला होता की दी रोल ऑफ सोशल मीडिया इन रिड्युसिंग निगेटिव्ह इम्पॅक्ट or the impact of disruption and distraction of social media असा तो विषय होता. तुम्ही मीडिया बद्दल बोलले, थोडंसं तुमचं भाषण फार छान झालं, पण एक प्रॉब्लेम असा होता की मेनस्ट्रीम मीडिया आणि सोशल मीडिया याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. रिपब्लिक टीव्ही आपण पाहायला नको किंवा पाहायला हवा हे वैयक्तिक मतं असू शकतात, पण ओव्हरऑलच मुख्य मीडिया हा एक बाजू घेतो सत्याची, हे खरं आहे. म्हणून सोशल मीडियामध्ये काय होतं आहे याबद्दलचं संपूर्ण विवेचन तुम्ही कराल अशी अपेक्षा होती. खेदानी मला असं म्हणावं लागेल की त्या विषयाला पाहिजे तेवढा न्याय मिळाला नाही. मी आयोजकांना विनंती करतो की हा कार्यक्रम परत एकदा ठेवावा. मॅडमचा अभ्यास फार दांडगा आहे. पुढच्या वेळी मॅडम नक्कीच मुख्य विषयाला हात घालतील. धन्यवाद. सोवनी सर, मला वाटतंय तुम्ही थोडं ऐकलं नाही. मी असं म्हणाले की सोशल मीडियावर पण मॅडम मी पूर्ण ऐकलं, मी आरोप नाही करत आहे, मी पूर्णच ऐकलं. उत्तर देऊ द्या प्लीज. सोवनी सर मांडलंय, मला बोलू द्या, मला बोलू द्या. मी पूर्ण ऐकलं, तुम्ही जे म्हणताय ना ऐकलं नाही, मी 100% ऐकलं, मी 100% ऐकलं तुमचं. भैसारे सर, तुम्ही एक थोडक्यात प्रश्न विचारा आणि हा शेवटचा प्रश्न आहे, मग आपण समारोपाकडे वळू. भैसारे सर. जोशी सर, मला उत्तर द्यायची संधी मिळेल? हो, उत्तर द्यायला पाहिजे मॅडम, उत्तर द्यायला पाहिजे. मॅडम, भैसारे सरांचा प्रश्न झाला की आपण त्याला समप करू शकता मॅडम. हा शेवटचा प्रश्न माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने भैसारे सरांचा शेवटचा प्रश्न राहील. भैसारे सर दिसत नाही मॅडम, प्लीज कन्क्लूड. आणि तुमचं झालं की मग मी माननीय अध्यक्ष, आमच्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, मी सरांना विनंती करेन तुमचं उत्तर झाल्यानंतर की सरांनी आजचा अध्यक्ष समारोप करावा. तांबे मॅडम प्लीज. सोशल मीडिया हा देखील अनफॉर्च्युनेटली, मी म्हणून गेल ऑम्वेट यांच्या संशोधनाचा मुद्दाम उल्लेख केला होता, अशी अपेक्षा होती की सोशल मीडिया हा पूर्ण मुक्त व्यासपीठ असेल, परंतु सोशल मीडिया हा कॅपिटलिस्टच आहे. फेसबुक ही फार मोठी ऑर्गनायझेशन आहे जिने आज व्हॉट्सअप विकत घेतलेलं आहे. आज ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअप या तिन्ही विषयी जे वादंग केवळ भारतात नाही जगभर चालू आहे. आपण जर शोधलं तर अमेरिकन काँग्रेसने गेल्या 3 वर्षामध्ये झुकरबर्ग यांना अनेकदा टेस्टिमोनी द्यायला अमेरिकन काँग्रेसच्या कमिटी पुढे बोलवलं. आपण बघू शकता कमला हॅरिसनी त्यांच्यावर आरोप केलेले होते. आपण बघू शकता की AOC नावाची एक तरुण काँग्रेस वुमन आहे, तिने त्यांची झाडाझडती घेतलेली होती. आणि युरोपियन युनियननी ब्रेक्झिटचा जो सगळा, विशेषतः गार्डियन वृत्तपत्र आणि गार्डियनच्या सोशल मीडिया वेबसाईटनी ज्या प्रकारे झाडाझडती घेतली की ब्रेक्झिटचं मतदान असं कसं झालं, तेव्हा त्यांच्या हाती भयानक दुर्दैवी सत्य आलेली आहे की याला निनावी पद्धतीने, हवाला पद्धतीने पैसे पुरवले गेले की ब्रेक्झिट मध्ये विशिष्ट पद्धतीने मतदान व्हावं आणि त्यासाठी पोस्ट ट्रूथ आणि फेक न्यूजचा आधार घेतला गेला. याविषयीची, फेसबुक विषयीची तर द सोशल डायलेमा नावाची डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी बघावी याची मी विनंती करेन आपल्याला. त्यामुळे हा गैरसमज आहे की सोशल मीडिया हा ओपन आहे, कॅपिटलिझमच्या हातात नाही आणि फक्त मेनस्ट्रीम टीव्ही मीडिया हा कॅपिटलिझमच्या हातात आहे, तसं नाहीये. तर फेसबुक सारखी फार मोठी कॉर्पोरेशन्स, गुगल सारखी फार मोठी कॉर्पोरेशन्स ही कंट्रोल करतात की भारतात लोकांना कोणते पोस्ट आणि कोणते न्यूजफीड दिसतील आणि कोणते दिसणार नाहीत. तसंच ज्या प्रकारचे ते अकाउंट्स बंद करतात, मजकूर डिलीट करतात, त्याच्यावरती प्रचंड संशोधन आलेलं आहे. आणि त्याचे लेख जर तुम्ही वाचलेत, त्याच्यावरच्या रवांडा सारख्या देशामध्ये उदाहरणार्थ
अशा प्रकारची नृशंस हत्याकांड सुद्धा घडलेली आहे की जी मेनस्ट्रीम मीडियाने घडवली. पण आता लोक दाखवतायत की सोशल मीडिया त्याच पॅटर्नचा कसा एक तोच ट्रेंड वेगळ्या अर्थाने वापरला जातो. फार कमी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असे आहेत की जे श्रीमंत कॅपिटलिस्ट प्लॅटफॉर्म्सनी विकत घेतलेले नाही. नाहीतर व्हॉट्सअप पॉप्युलर झाल्याबरोबर आता व्हॉट्सअप फेसबुकनी विकत घेतलंय आणि आता फेसबुक आणि व्हॉट्सअप दोन्ही मध्ये आपल्या भारतामधल्या अंबानी ग्रुपची पण हक्कदारी आहे, मालकी आहे. त्यामुळे असं नाही म्हणता येणार की अमुक एक कॅपिटलिस्ट आणि तमुक एक नॉन कॅपिटलिस्ट. शेवटचा मुद्दा, सोवनी सर, मी रिपब्लिक टीव्हीचा उल्लेख फार वेगळ्या प्रकारे केला, राजकीय प्रकारे नाही. मी असं सांगितलं सोशल स्टेटस असतं, कोण काय बघतंय, कोणता मेसेज कोण बघतंय वाचतंय. लोकसत्तेमध्ये लेख लिहिणं म्हणजे थोर आणि पुढारीमध्ये म्हणजे नाही, देशदूत म्हणजे नाही, हे कोण ठरवतं. हितवाद म्हणजे काय हे कोण ठरवतं. तर हे स्टेटस, सोशल स्टेटसच्या कल्पना, आणि हे मी फंक्शनलिस्ट थिअरीज अबाउट मीडिया याच्या संदर्भात उदाहरणं देत होते. झी मराठीची मी मालिका बघते म्हटलं की संवादाची एक पार्श्वभूमी तयार होते. रिपब्लिकची काल न्यूज पाहिली म्हटलं की संवादाचा ग्रुप तयार होतो. दीज आर क्लासिक फंक्शन्स ऑफ मीडिया अकॉर्डिंग टू फंक्शनलिस्ट थिअरी ऑफ मीडिया कम्युनिकेशन. त्या संदर्भात तो उल्लेख आला होता. कृपया त्याचे राजकीय गैरअर्थ कोणी काढू नयेत म्हणून मी पुन्हा एकदा हे सुस्पष्ट करते. धन्यवाद. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आजच्या राष्ट्रीय वेबिनारचे अध्यक्ष समारोप करणारे आमचे डॉक्टर मिलिंद भारते सर यांना विनंती करतो की आजच्या राष्ट्रीय वेबिनारचा अध्यक्ष समारोप करावा. डॉक्टर मिलिंद भारते सर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय का? येस सर. होय सर, येतोय सर. नागपूर विद्यापीठाची संलग्न 3 महाविद्यालयांनी मिळून आजचा हा उपक्रम आयोजित केलेला आहे. टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया विच क्रिएट्स डिस्ट्रक्शन अँड डिस्ट्रॅक्शन या विषयावरचा आजचा हा नॅशनल वेबिनार आपण आज आयोजित केलेला आहे. या वेबिनारच्या मुख्य वक्त्या ज्यांचे विचार आता आपण ऐकले त्या डॉक्टर श्रुती तांबे, आमचे मित्र प्राचार्य टाले, प्राचार्य मोहबंशी सर, या वेबिनारचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर अरविंद जोशी आणि प्रोफेसर ज्योती सेलुकर मॅडम, आणि आवर्जून या वेबिनारला जॉईन झालेले अध्यापक बंधू भगिनींनो. हा जो विषय आपण आज निवडलेला आहे सोशल मीडिया संबंधित, मला असं वाटतं की हा विषय अत्यंत सेन्सिटिव्ह आणि संवेदनशील असा आहे. कारण की आपल्यापैकी प्रत्येक जण सुशिक्षित असल्यामुळे सोशल मीडिया बाबत सतत आपण वाचत असतो, ऐकत असतो, पाहत असतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा आपण जो विषय निवडलेला आहे हा अत्यंत सिग्निफिकंट आणि अत्यंत महत्वपूर्ण आणि मुख्य म्हणजे रिलेव्हंट असा आहे. या उद्देशाने या विषयावर चर्चा व्हावी, मान्यवरांकडनं, तज्ज्ञांकडनं याच्यावर मार्गदर्शन प्राप्त व्हावं, या उद्देशाने आपण हा विषय निवडलेला होता, जेणेकरून विचारांच्या देवाणघेवाणीमधून काहीतरी चांगलं माहिती, चांगलं काहीतरी पुढे येईल, हा आपला उद्देश आजच्या या वेबिनारच्या विषयामागचा होता. असे म्हटलं जाते की टेक्नॉलॉजी इज अ डबल एज स्वॉर्ड, म्हणजे तंत्रज्ञान जे आहे हे दुधारी तलवार असतं. त्याच्यामुळे या दुधारी तलवारीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे मला वाटतं हे
प्रत्येकाचा वैयक्तिक असा प्रश्न आहे, कारण की मी दुसऱ्याला डिक्टेट करू शकत नाही, दुसऱ्यावर जबरदस्ती करू शकत नाही की तू सोशल मीडियाचा किंवा या तंत्रज्ञानाचा वापर या पद्धतीनेच करावा, या पद्धतीने करण्यास अपेक्षित आहे. आपण वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, घरी आपल्या मुलांना सांगत असतो की अरे बाबा, या टेक्नॉलॉजीचा वापर किंवा या सोशल मीडियाचा वापर अशा पद्धतीने करा, तशा पद्धतीने करा. पण प्रत्यक्षात ते काय करतात आहे याच्यावर लक्ष ठेवणं, वॉच ठेवणं मला वाटतं जवळपास अशक्य आहे. त्याच्यामुळे आपण हाच संदेश देऊ शकतो की या तंत्रज्ञानाचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर हा आपण आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून आपली आपले जे शिकवण आहे किंवा आपलं जे शिक्षण आहे किंवा आपली जी एक नागरिक म्हणून जबाबदारी आहे ती लक्षात ठेवूनच या सोशल मीडियाचा वापर आपल्यापैकी प्रत्येकाने करणं अत्यंत आवश्यक आहे. मला खात्री आहे की आपल्यापैकी प्रत्येकाला याचा अनुभव आलेला आहे की सोशल मीडियावरची बातमी आपण कधी वाचली तर आजकाल आपण परिणाम करून घेतो की खरी आहे की खोटी आहे आणि मगच त्याचा विश्वास ठेवतो. याचाच अर्थ सोशल मीडियावर कुठेतरी आपलं एक अविश्वास आज निर्माण झालेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की सोशल मीडिया महत्वाचा नाही. सोशल मीडियाची भूमिका तितकीच महत्वाची आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण जगभर पोहोचू शकतो. जगभरातल्या विचारवंतांशी किंवा जगभरातल्या नागरिकांशी आपण वैचारिक देवाणघेवाण म्हणा किंवा माहितीचं आदान प्रदान म्हणा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून करू शकतो. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आज संपूर्ण जग अगदी जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तोटेही आहेत. म्हणजे प्राध्यापक असो किंवा विद्यार्थी असो किंवा इतर कोणी असो, प्रत्येकाने त्याचा सोशल मीडियाचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे, फायदा कसा करून घ्यायचा आहे हे प्रत्येकाने स्वतः ठरवणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. शेवटी हे माकडाच्या हातातलं पोलीस ठरू नये एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण सर्व पाहुणे मंडळी आणि सर्व प्राध्यापक मंडळी आवर्जून येथे आज उपस्थित झालाय याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. अत्यंत समर्पक शब्दामध्ये आणि सांकेतिक स्वरूपामध्ये माननीय अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्याबद्दल मी त्यांच्याप्रती आभार व्यक्त करतो. या राष्ट्रीय वेबिनारची फीडबॅक लिंक आम्ही लवकरच व्हॉट्सअप ग्रुपवर सादर करणार आहोत. मी प्राचार्य डॉक्टर मोहबंशी सरांना इथे आमंत्रित करतो की त्यांनी आजच्या या उद्घाटन सत्राच्या आभार प्रदर्शनाकरता त्यांनी इथे यावं आणि आभार प्रदर्शन करावे. डॉक्टर प्राचार्य मोहबंशी सर. नमस्कार सगळ्यांना. माझा आवाज येतोय? माझा आवाज पोहोचतोय? हो सर. येस सर. हो 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 नक्की येतोय. ओके ओके. आज 31 ऑगस्ट सीपी अँड बेरर ES कॉलेज महाल नागपूर, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स डिग्री कॉलेज जवाहरनगर आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे आर्ट्स कॉमर्स डिग्री कॉलेज खापरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने एक नॅशनल वेबिनारचं आयोजन आपण केलेलं आहे. आणि या वेबिनारसाठी जी काही तडजोड संयुक्त विद्यमाने आपण सगळ्यांनी मिळून केलेली आहे ती विदितच आहे. मित्रहो, हा एक सेन्सिटिव्ह विषय, आज एक सेन्सिटिव्ह विषय घेऊन आपण या वेबिनारचं आयोजन केलेलं आहे, टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया
विच क्रिएट्स डिस्ट्रक्शन अँड डिस्ट्रॅक्शन. आणि या सेन्सिटिव्ह विषयावर बोलण्यासाठी आणि या विषयाला न्याय देण्यासाठी कीनोट स्पीकर म्हणून आदरणीय प्रोफेसर श्रुती तांबे मॅडम, हेड ऑफ द डिपार्टमेंट सोशियोलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे, यांना आपण आमंत्रित केलं. त्यांनी होकारही दिला आणि आजचा हा कार्यक्रम आपण सगळ्यांच्या साक्षीने पूर्णत्वास जातो आहे. मित्रहो, आज या कार्यक्रमास उपस्थित आजच्या प्रमुख वक्त्या श्रुती तांबे मॅडम, आमचे मित्र डॉक्टर बाराहते सर, डॉक्टर टाले सर, डॉक्टर अरविंद जोशी सर, सेलुकर मॅडम आणि इथे उपस्थित सगळे बऱ्याच महाविद्यालयातले प्राध्यापक, प्राचार्य, पत्रकार बंधू, जर्नलिस्ट सुद्धा या कार्यक्रमात जॉईन झालेले आहेत. एवढंच नव्हे तर अदर नॉन टीचिंग स्टॉफ सुद्धा काही प्रमाणात ते जॉईन झालेला आहे. की त्याचं कारण काय असावं, तर हा एक अतिशय संवेदनशील विषय, सेन्सिटिव्ह विषय आहे आणि याचा खरंच आपण कशा पद्धतीने वापर करावा, त्याच्या पॉझिटिव्ह थिंग्स, त्याच्या निगेटिव्ह थिंग्स काय आहेत, याला आपण कशा पद्धतीने न्याय देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आज या वेबिनार मध्ये व्हावा असं आम्हाला सगळ्यांना अपेक्षित होतं. त्याच्यावर आमची अरविंद जोशी सरांसोबत चर्चा सुद्धा झाली होती की आपण खरंच या विषयाला न्याय देऊ शकू का कमी वेळामध्ये. तर निश्चितच मला असं वाटतं की आजच्या जे कीनोट स्पीकर आहेत प्रोफेसर श्रुती तांबे मॅडम यांनी एक अतिशय चांगल्या कमी वेळामध्ये अधिकाधिक माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चितच तो प्रयत्न त्यांचा सफल झाला असं मला वाटतं. मॅडमनी ज्या गोष्टींना प्रकाश टाकलेला आहे, इक्वॅलिटी पासून ते इक्विटी पर्यंत, एवढंच नव्हे तर सोसायटी गोज ऑन चेंजेस, द चेंज इज द लॉ ऑफ नेचर, हे जे आपण म्हणतो समाजशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तर बट नॅचरल आहे की मीडिया इज ऑल्सो गोइंग टू बी चेंजेस अँड मीडिया विल ऑल्सो गिव्ह यू द पॉसिबिलिटीज, नंबर ऑफ पॉसिबिलिटीज. या विषयावर सुद्धा मॅडमनी प्रकाश टाकलेला आहे. आणि निश्चितच आपण प्रत्येक मॅडम ज्या बोललेल्या आहेत, प्रत्येक स्टेटमेंट आपण कशा पद्धतीने अर्थ काढतो आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याला टर्नअप करतो आहे, या प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं, नाही अशातला भागच नाही आहे. पण तरी देखील मला असं वाटतं की श्रुती तांबे मॅडम यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कमी वेळामध्ये समर्पक असं त्यांचं मत प्रदर्शित केलेलं आहे. त्याबद्दल मी आमच्या संयुक्त विद्यमाने आपलं आभार मानतो आणि आपण आणि त्यांना भविष्यासाठी पुन्हा अशाच वेबिनारमध्ये बोलण्याची संधी प्राप्त हो आणि प्रत्येक विषयाला ते न्याय देऊ शकतील असं निश्चितच अपेक्षा करतो. तांबे मॅडमनी जे काही अभ्यासपूर्ण असं एक विवेचन इथे सादर केलेलं आहे ते निश्चितच आपल्या समाजासाठी अतिशय चांगलं आहे असं मला वाटतं. या ठिकाणी सुरुवातीला जे जोशी सर यांनी जे प्रस्तावित केलं, तर प्रास्ताविकामध्ये देखील आपण सगळ्यांनी जर ते ऐकलं असेल तर मला असं वाटतं की त्यांनी अतिशय चांगलं असं समर्पक प्रस्तावित केलेलं आहे. त्याच्यामध्ये डिस्ट्रॅक्शन, व्हॉट इज द डिस्ट्रॅक्शन अँड व्हॉट इज द डिस्ट्रॅक्शन अँड हाऊ टू रिड्यूस द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया, त्याच्यावर एक छोटंसं जे त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित केलं. बट नॅचरल आहे की ते खरंच चांगलं प्रदर्शित केलेलं आहे आणि चांगली सुरुवात या कार्यक्रमाची झालेली आहे. त्याबद्दल अरविंद जोशी सरांचं सुद्धा देखील मी इथे आभार मानतो. आमचे मित्र डॉक्टर बाराते सर त्यांनी जे अध्यक्षीय भाषण केलं, तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं त्यांचा आपण आभार मानायला पाहिजे होतं की त्यांनी हे जे सांगितलं आहे, एक विधान चांगलं ते बोलून गेले की तंत्रज्ञान हे दुधारी तलवार असते, त्याचा वापर आपण कसा करतो हे आपण सगळ्यांवरती डिपेंड करतो. आज आपण बघतोय मित्र हो की सोशल मीडिया इतकं पॉवरफुल मीडिया झालेला आहे, इतकं पॉवरफुल वेपन आहे की आपण प्रत्येक व्यक्ती त्याचा कसा अर्थ काढतोय. आज आपण बघतो आहे की बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात आहे, मग त्याच्यामध्ये सत्यता किती, असत्यता किती हे प्रत्येकाने तपासून पाहणं खूप गरजेचं झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मत प्रदर्शित केली पाहिजे असं मला इथे सरांनी सांगितलं की अतिशय सेन्सिटिव्ह अँड संवेदनशील विषय आहे. बट नॅचरल आहे, हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे. जितकं आपण बोलू, आज दिवसभर जर बसून इथे बोलण्याचा जरी विचार केला तर निश्चितच तो विषय म्हणजे ती वेळ आपल्याला अपुरी पडेल. मित्र हो, आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार. डॉक्टर टाले सर आपलं सुद्धा आभार. सेलुकर मॅडम आपलं सुद्धा आभार की आपण एक चांगला प्रास्ताविक चांगला परिचय मॅडमचा करून दिला की बऱ्याच लोकांना माहिती नव्हतं
ते सगळ्यांना माहिती झालेलं आहे, आपल्या इकडच्या सगळ्या लोकांना, विदर्भवासियांना. इथे उपस्थित सगळे जे प्राध्यापक बंधू आहेत, जर्नलिस्ट आहेत, इतर लोक आहेत, इतर असोसिएशनचे लोक सुद्धा जॉईन झालेले आहेत. आपण सगळ्यांचं पुनश्च एकदा आभार मानतो. डायरेक्टली और इनडायरेक्टली माझ्याकडनं जे सुटले असतील पुनश्च एकदा प्रत्यक्ष पद्धतीने सगळ्यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे इथे जाहीर करतो. धन्यवाद सर. थँक्यू श्रुती मॅडम. मॅडम, केवळ शिक्षण क्षेत्रात या विषयावर चिंतन मनन व्हावं या उद्देशाने हा महाराष्ट्रीय वेबिनार आयोजित केला होता. हा उद्देश पूर्णपणे सफल झाला असं माझं स्पष्ट मत आहे. माननीय अध्यक्षांच्या अनुमतीने आजचा हा उद्घाटन सत्राचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. पुनश्च सगळ्यांचे एक बार मी आभार व्यक्त करतो. तिन्ही महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या प्रती, सेलुकर मॅडमच्या प्रती आणि आजच्या मुख्य वक्त्या आपल्या श्रुती तांबे मॅडम आणि सहभागी झालेल्या सर्वांप्रती आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला, अध्यक्षांच्या अनुमतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो.